आपण बघू शकता नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात शिवजन्म उत्सवाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू बघायला मिळत आहे। नाशिककरांचा उत्साह हा शिवजन्म उत्सवाला शिगेला पोहोचलेला आहे। नाशिक मध्ये अनेक ठिकाणी आगळ्या पद्धतीने शिवजन्म उत्सव साजरा करण्यात येतो। माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणी ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त नाशिक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतात सर्वात उंच मूर्त आहे आणि सिंहासनावर बसलेली अतिशय रुबाबदार ही मूर्त आहे। या ठिकाणी शिवजन्म उत्सव अशोक स्तंभ या परिसर नाशिक मधील आहे आणि या ठिकाणी आगळ्या पद्धतीने दरवर्षी शिवजन्म उत्सव कशा पद्धतीने महाराष्ट्रात असेल देशात असेल साजरा करण्यात येईल अशी नवीन संकल्पना आणत या मंडळाच्या वतीने शिवजन्म उत्सव साजरा करण्यात येतो। तसेच शिवजन्म उत्सवासाठी तसेच ह्या मूर्तीला बघण्यासाठी नाशिकमधून नाशिककर मोठ्या संख्येने आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे। या मंडळाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नेमकं आज या ठिकाणी शिवजन्मोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे, उद्या कशा पद्धतीने आपली तयारी आहे? सर्वप्रथम तर आपल्या माध्यमातून सर्व नाशिककरांना अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळाकडून जय शिवराय। आज संध्याकाळी म्हणजे 18 फेब्रुवारी आजची तारीख, आज संध्याकाळी 50 गड किल्ल्यांचं जल आणि 9 नद्यांचं जल असं एकत्रित करून आपण रात्री 12 वाजता छत्रपती शिवरायांचा जल अभिषेक करणार आहे। तसेच उद्या संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर स्वराज्य उभं करण्याकरता जे मावळे, जे सरदार, जे सेनापती लढले व त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असे सर्व सेनापती मावळे यांच्या घरातील वंशज आपण आपल्या नाशिकमध्ये अशोक स्तंभ या ठिकाणी सर्वांना आमंत्रित करून बोलवलेले आहे व त्यांच्या हातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्याचे नियोजन केलेले आहे। तसेच भारतातील ही पहिलीच मूर्ती असेल एवढी मोठी सिंहासनाधीश्वर ही आपल्या मंडळाने यावेळी साकारलेली आहे। मंडळ तसे भरपूर वर्षापासून 16 ते 17 वर्षापासून शिवजन्मोत्सव साजरा करतं, पण गेल्या काही वर्षांपासून मंडळ आगळे वेगळे कार्यक्रम करून नाशिककरांच्या मनावर राज्य करीत आहे। तरी आपल्याकडून हीच नम्र विनंती सर्व नाशिककरांना, सर्व नाशिककरांनी जरूर आज आणि उद्या अशोक स्तंभ या ठिकाणी यावे हीच नम्र विनंती। आपण बघू शकतो या ठिकाणी ही शिवजन्म उत्सवाची तयारी बघायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी ही मूर्ती बघायला येत आहे आणि या मूर्ती सोबत फोटो देखील काढत आहे आणि सेल्फी काढण्याचा मोह देखील या शिवभक्तांकडून सावरला जात आहे। अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक।